बातमी समोर येते। उद्धव ठाकरे हे आता मातोश्रीहून रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानाहून रवाना झाल्याची माहिती मिळते। शिवसेना भवनमध्ये ठाकरे बंधूंची आज पत्रकार परिषद आहे। वचननामा जाहीर केला जाणार आहे आणि त्याचसाठी आता उद्धव ठाकरे हे मातोश्रीहून रवाना झाल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। दुपारी 1 वाजता ठाकरे बंधू आपला वचननामा जाहीर करणार आहेत आणि त्याचसाठी आता उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। अगदी काही वेळापूर्वीच आपण बघितलं संजय राऊत हे देखील शिवतीर्थवरती पोहोचलेले होते। राज ठाकरे देखील अगदी काही वेळातच शिवसेना भवनकडे रवाना होतील आणि त्याआधीचीच दृश्य आपण बघितली। उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानाहून पत्रकार परिषदेसाठी आता रवाना झाले आहेत। दुपारी 1 वाजता ठाकरे बंधू यांचा संयुक्त वचननामा प्रकाशित होणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनाची पायरी चढणार आहेत, शिवसेना भवनात दाखल होणार आहेत। संजय राऊत शिवतीर्थवर पोहोचलेले होते आणि आता सध्या उद्धव ठाकरे हे मातोश्रीहून रवाना झालेले आहेत। शिवसेना भवनात आज संयुक्त वचननामा ठाकरे बंधूंचा। दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद सुद्धा असणार आहे। त्याआधी ठाकरे बंधू वचननामा जाहीर करणार आहेत। वचननाम्यातले काही मुद्दे समोर आलेले होते। या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय अगदी काही वेळातच आता वचननामा हा प्रकाशित केला जाणार आहे आणि त्याच आधी उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना झालेले आहेत। काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये महाविकास आघाडीतील 2 पक्षांचा म्हणजे राष्ट्रवादी सूर्यचंद्र पक्ष आणि ठाकरे बंधू यांचा वचननामा प्रसिद्ध होणार आहे। मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा अशा प्रकारची लाईन घेऊन जे आहे त्याचा वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे। विशेष करून या वचननाम्यामध्ये आज काय काय आहे याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु विशेष करून आपण जर याच्या अगोदर जर पाहिलं तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी आपण काय करणार आहोत याची एक झलक जी आहे ती याच सभागृहाच्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली होती। त्यानंतर आता आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू मिळून एकत्रित बंधू जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांसाठी आमची सत्ता आल्यानंतर आम्ही काय काय करणार आहोत या संदर्भातला जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला जाणार आहे। त्याच्या अगोदर आपण पाहतोय की ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेच्या मागे स्क्रीन लावण्यात आलेली आहे। त्या स्क्रीनवरती मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा अशा प्रकारची लाईन जी आहे ती शिवसेना आणि ठाकरे बंधूंच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। विशेष करून आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूंचा वेगवेगळा जाहीरनामा असायचा, कारण की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते वेगवेगळे लढताना आपल्याला पाहायला मिळायचं। आता त्यांचं एकत्रीकरण करून मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा अशा प्रकारची लाईन जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। संपूर्ण पत्रकार परिषदेची तयारी जी आहे ती तयारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील एक प्रतिनिधी जे आहे ते या मंचावर असेल आणि मुंबईकरांसाठी आम्ही काय काय करणार आहोत, आमची सत्ता आल्यानंतर मुंबईसाठी काय काय करणार आहोत याचं जाहीरनामा जो आहे तो आज प्रसिद्ध केला जाणार आहे। कारण अनेक वर्षांपासून गेले 25 ते 26 वर्ष ठाकरेंची सत्ता जी आहे ती मुंबई महानगरपालिकेवरती होती आणि त्या 25 ते 26 वर्षामध्ये जे काय काय केलं ते करून दाखवलं। या प्रकारची लाईन वारंवार जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतली जात होती, परंतु पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढतायत। त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष आहे की दोन्ही ठाकरे बंधूंचा वचननामा जो आहे तो कशा पद्धतीने असेल। कारण याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर मुंबईसाठी आणि संपूर्ण राज्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत होता तो वेगळा असायचा आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून जो वचननामा प्रसिद्ध करायचा तो वेगळा असायचा। परंतु दोन्हीचं आता एकत्रीकरण कशा पद्धतीने असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की मुंबईमध्ये वाहतूक कोंडी असेल, मुंबईचे रस्ते असतील, मुंबईचा पाणी प्रश्न असेल, मुंबईचा हवा प्रदूषण असेल आणि त्याचसोबतच मुंबईतील शाळांचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न जे आहेत त्या अनेक प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू सरकारवरती टीका करताना पाहायला मिळत होते। परंतु हेच ठाकरे बंधू आता एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर समजा त्यांची सत्ता आली आणि सत्ता आणि तर ते आपण काय काय करणार आहोत या संदर्भातली वचननामा जो आहे तो आज प्रसिद्ध केला जाणार आहे। आणि सत्ता येण्यासाठी नागरिकांसमोर, मतदारांसमोर मतं मागण्यासाठी आपण कोणते कोणते वचनं जे आहे ते मुंबईकरांना देणार आहोत याची झलक जी आहे ते थोड्याच वेळामध्ये सर्वांना पाहायला मिळणार आहे। परंतु संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या अगोदर उद्धव ठाकरे जे आहेत ते मातोश्री निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचतील आणि शिवतीर्थ निवासस्थानावरून थेट शिवसेना भवन येथे पोहोचणार आहेत आणि शिवसेना भवन येथे आल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत।
नक्कीच मोठी आणि महत्त्वाची घडामोड असणार आहे। मुंबई महानगरपालिकेसह इतरही महापालिकांसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांची युती झाली आणि विशेषतः मुंबई ही मराठी माणसाच्या हातातच राहिली पाहिजे हाच मुद्दा सातत्यानं ठाकरे बंधूंकडून मांडला जातोय। मुंबईला वेगळा करण्याचा डाव आहे, हे मुद्दे मांडले जात आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वचननामा जो वेगवेगळ्या घटकांसाठी म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे ठाकरे बंधूंकडून मांडले जातील ते पाहणं महत्त्वाचं असेल, त्याची थोडीशी झलक सुद्धा समोर आलेली होती। एक महत्त्वाची घडामोड निवृत्ती मी पुन्हा तुमच्याकडे येते। दोन दृश्य आपण एकीकडे दाखवते। उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना झाले, त्यांचा ताफा दुसरीकडे ज्या ठिकाणी हा वचननामा प्रकाशित केला जाणार आहे त्या ठिकाणी शिवसेना भवनातली दृश्य आणि आता उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल होणार आहेत अशी माहिती तुम्ही देताय। आता उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना झालेले आहेत। आज ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा प्रकाशित होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मातोश्रीहून काही वेळापूर्वी रवाना झाले। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि तिथून एकत्रितपणे ठाकरे बंधू शिवसेना भवनात दाखल होणार आहेत। आज दुपारी अधिवचननामा, पत्रकार परिषद असा हा ठाकरे बंधूंचा एकत्रितपणे मुंबई महानगरपालिकेसाठीचं शक्ती प्रदर्शन असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आहेत आपल्यासोबत। निवृत्ती, आपण पाहतोय खरं तर अगदी काही वेळातच आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती पोहोचणार आहेत। पुढे नेमकं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण अगदी काही वेळापूर्वीच दृश्य देखील बघितली होती ज्या ठिकाणी हा वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे, त्या ठिकाणी नेमकी कशी तयारी करण्यात आली। अर्थातच राज ठाकरे हे 20 वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये आपलं पाऊल ठेवणार आहेत, त्या अनुषंगाने नेमका काय काय घडामोडी घडतायत? तर दोन दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आता मातोश्रीहून रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल होतील। आपण पाहिलेले संजय राऊत हे शिवतीर्थवर पोहोचलेले होते, त्या ठिकाणी मनसेचे काही नेते आधीपासूनच उपस्थित होते आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा शिवतीर्थवर थोड्याच वेळात पोहोचतील आणि मग एकत्रितपणे ठाकरे बंधू हे शिवसेना भवनात दाखल होणार आहेत। शिवसेना भवन आणि मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना हे एक अतूट असं समीकरण गेली कित्येक वर्ष मुंबईकरांनी पाहिलेलं होतं आणि तेच समीकरण पुढेही कायम राहावं। मुंबई महानगरपालिका ही आपल्याच हातात राहावी यासाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्रित आलेत। इथे मुंबईसाठी मराठी माणसाचीच सत्ता असावी, मुंबईला तोडण्याचा डाव सफल होऊ नये यासाठी म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत असं ठाकरे बंधूंकडून सांगितलं गेलंय। त्यानुसार आज ठाकरे बंधू एकत्रितपणे संयुक्त वचननामा प्रकाशित करणार आहेत। मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा असं एक शीर्षक देखील देण्यात आलेलं आहे। मुंबईकरांसाठी आपण काय काय करणार